Hello students, welcome back to Edumore. This is lecture number 3 on the topic Units and Measurement for NEET JEE CET 2023. लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण फिजिक्सबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज काय असतात, फिजिकल क्वांटिटीजमध्ये कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज इंट्रोड्यूस होत असतात, ज्यामध्ये आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीज, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज, त्यांचं रिप्रेझेंटेशन्स कशा पद्धतीचं असतं, त्यानंतर फिजिकल क्वांटिटीजना आपण मॅग्निट्यूड आणि युनिट्समध्ये कसं रिप्रेझेंट करतो याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. युनिट्स म्हणजे काय असतं, युनिटचे वेगवेगळे सिस्टीम्स, ज्यामध्ये फंडामेंटल युनिट्स जे नेचरमध्ये फ्रीली अवेलेबल असतात अशा युनिट्सबद्दल आपण डिस्कशन केलं. बाकी असे युनिट, जे युनिट आपण फंडामेंटल क्वांटिटीजच्या युनिट्सपासून डिराईव्ह करतो, असे डिराईव्ड युनिट्ससुद्धा आपण डिस्कस केलेत. त्यानंतर कुठलीही एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, त्या फिजिकल क्वांटिटीला तुम्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्समध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतात हे आपण लास्ट लेक्चर जे होतं, लेक्चर नंबर 2 मध्ये काय केलं होतं, पूर्ण डिटेलमध्ये बघितलं होतं. त्यामध्ये आपण एरिया, व्हॉल्यूम यासारख्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स, मीटर डायमेन्शन्स या लेंथमध्ये काय आहेत, मासमध्ये काय आहेत, टाईममध्ये काय आहेत, करंटमध्ये कशा आहेत, अँड ऑल अदर पॅरामीटर्स. ठीक आहे. तर त्यानंतर आपण त्यामध्ये काही क्वांटिटीज जसं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इलेक्ट्रिक चार्ज, कपॅसिटन्स, इंडक्टन्स आणि बाकी अदर पॅरामीटर्स, ज्यामध्ये मोमेंटम, फोर्स, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी वगैरे या सर्व क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेल्या होत्या. डायमेन्शन कॅल्क्युलेट केला इन द सेन्स आपण काय केलं, तर त्या क्वांटिटीज जसं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर आपण अज्युम केलं तर त्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीचं आहे, आणि त्यावर जर का आपल्याला क्वेश्चन विचारला की अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये मासची डायमेन्शन काय आहे, तर त्याचं आन्सर कसं काढायचं हे आपण डिस्कस केलं होतं. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, कपॅसिटन्स आणि इंडक्टन्स याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केल्या होत्या. त्यामध्ये जो इंडक्टन्सवाला जो फॉर्म्युला होता त्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. अगोदर आपण ते करेक्शन चेंजेस, त्यामध्ये असलेले चेंजेस करून घेऊ आणि त्यानंतर उरलेल्या बाकी फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढू आणि डायमेन्शनल अनालिसिसचे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स काय आहेत, की तुम्हाला कशी कॉम्पिटिशन एक्झाममध्ये त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतात, ते क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आपण काय करू, कालचा जो राहिलेला पोर्शन होता ज्यामध्ये आपण इंडक्टरबद्दल डिस्कशन केलेलं होतं, बट त्यामध्ये इंडक्टरचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करत असताना आपण जो शॉर्टवाला फॉर्म्युला यूज केला त्यामध्ये थोडा चेंजेस आहे, तो थोडा चेंज आपण एकदा करेक्ट करून घेऊ आणि त्यानंतर समोरच्या क्वांटिटीच्या डायमेन्शन्स हा कॅल्क्युलेट करू. बघा, इंडक्टरचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं होतं, तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही इंडक्टरच्या डायमेन्शन्स एकतर इंडक्टरमध्ये स्टोअर्ड असणारी मॅग्नेटिक एनर्जी यू इज इक्वल टू 1/2 L इंटू I स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता. ज्यामध्ये यू काय आहे, तर त्या इंडक्टरच्या अराउंड भोवती ज्या काही मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर्ड होते, त्या मॅग्नेटिक एनर्जीचं यू ही ती मॅग्नेटिक एनर्जी होते. 1/2 हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे, L ही इंडक्टन्स होता त्या इंडक्टरचा, आणि I हा काय होता, तर I होता अमाऊंट ऑफ करंट. काय होता I? अमाऊंट ऑफ करंट, जो की त्या मॅग्नेटिक फील्डमधून काय होत होता, किंवा त्या इंडक्टरच्या कॉइलमधून तो करंट फ्लो होत होता. हे आपण काय केलेलं होतं, याबद्दल थोडंफार डिस्कशन केलेलं होतं. बट आपण काय सांगितलं होतं की जर का तुम्हाला इलेक्ट्रिकल रेजिस्टर आरच्या डायमेन्शन्स माहिती असतील इन द सेन्स आपण आरच्या डायमेन्शन्स कशा काढायच्या यासाठी फॉर्म्युला यूज केला होता, पॉवर P इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. मग व्होल्टेजलाच आपण ओहम्स लॉचा यूज करून V इज इक्वल टू IR यूज केलं होतं, आणि हा I तर होताच, दोन्ही आयचं प्रोडक्ट झालं, त्यानंतर काय म्हणाला होता हा I स्क्वेअर R. याचा यूज करून पॉवरचे डायमेन्शन्स तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही पॉवरच्या डायमेन्शन्स काय करायचे आहेत, तर लक्षात ठेवायचे आहे. पॉवरच्या डायमेन्शन्स पुटअप करायच्या, करंटच्या डायमेन्शन्स पुटअप करायच्या, त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आरच्या डायमेन्शन्स या मिळत होत्या. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आरच्या जर डायमेन्शन आपल्याला माहिती असेल तर आपण कपॅसिटरच्या डायमेन्शन्स RC इज इक्वल टू टाइम कॉन्स्टंट टाऊचा यूज करून, आणि तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की आपण R/L इज इक्वल टू सुद्धा एक टाइम कॉन्स्टंट टाऊच्या डायमेन्शन्स यूज करतो. बट यामध्ये करेक्शन कसं आहे, तर हा जो रिलेशन आहे हे R/L नाही आहे, तर हे कसं आहे, चेंजेसमध्ये हे आहे L/R. L/R हा जो रिलेशन आहे, तर या L/R ला आपण काय म्हणत असतो, डायमेन्शन्स ऑफ टाइम. L/R हा जो आहे तुमचा, हा L/R डायमेन्शन्स आहे टाइम,
लास्ट लेक्चरमध्ये आपण आर अपॉन एलला टाईमच्या डायमेन्शन्स दिल्या होत्या. तर यामध्ये काय करायचं आहे, थोडं अगोदर आपण प्रिव्हियसली हे बघितलं होतं. आता हे काय करायचं आहे, करेक्शन. त्यामध्ये थोडं करेक्शन करून घ्यायचं आहे. काय आहे, एल अपॉन आर, आर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, एल इंडक्टन्स, आणि टाऊ काय आहे, तर त्या मॅग्नेटिक फील्डला त्या इंडक्टर भोवती कम्प्लिटली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी किंवा त्या मॅग्नेटिक फील्डला त्या इंडक्टरवर स्टोअर होण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आहे. म्हणजे टाऊ काय आहे तुमचा, तर डायमेन्शन्स ऑफ टाइम. काय आहे, डायमेन्शन्स ऑफ टाइम. बस एवढं करेक्शन करायचं आहे. बाकी याबद्दल इंडक्टरमध्ये आपण जे डिस्कशन केलं होतं की आरच्या डायमेन्शन्स यामध्ये फुटअप करायच्या, आणि इंडक्टर एल इज इक्वल टू टाइम टाऊ इंटू रेजिस्टन्स आर, दोन्हीच्या डायमेन्शनचा प्रोडक्ट घ्यायचा, आणि मग त्यानंतर तुम्हाला काय मिळतील, तर इंडक्टर एलच्या डायमेन्शन्स मिळून जातील. तुम्ही काय करायचं, थोडं करेक्शन करून घ्या. आणि लास्ट लेक्चरमधला जो पोर्शन होता आपला समोरचा इंडक्टरच्या, तो समोरचा समोरचा पोर्शन काय करून घ्यायचा आहे, कॅरीड आउट करून घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सच्या डायमेन्शन पुटअप करायच्या, तुम्हाला इंडक्टरच्या डायमेन्शन मिळतील. डायमेन्शन्स ऑफ इंडक्टर एल इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ टाऊ. टाऊ म्हणजेच काय, तर टाइम पिरियड आहे. कशाचा, जसं एल सी सर्किट, आता एल सी आणि आर सी सर्किट हे आपण समोर बघणारच आहोत. फक्त इथं कसं डायमेन्शनल अनालिसिससाठी फक्त आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. जर कमी तुम्हाला कुठल्याही क्वांटिटीचा फॉर्म्युला दिला तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या टर्मचा अनालिसिस करून तुम्ही त्यांच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. एवढं एम आहे आपलं डायमेन्शनल अनालिसिसचं. तुम्हाला एल सी आणि आर सी सर्किटबद्दल सध्या जर काहीही माहिती जरी नसलं तरी आपण अननोन क्वांटिटीच्या डायमेन्शन युझिंग इट्स मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. तर इंडक्टरचे डायमेन्शन्स आपण एल इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ टाऊ इंटू डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आर याचा यूज करून काय करू शकतो, इंडक्टरचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आरच्या डायमेन्शन्स आपण लास्ट लेक्चरला डिराईव्ह केले आहेत. टाऊ म्हणजे काय, तर टाइम पिरियडच्या डायमेन्शन्स. यामध्ये पुटअप करायचं तुम्हाला इंडक्टर एलच्या डायमेन्शन्स मिळून जातील, इंडक्टरच्या डायमेन्शन्स मिळून जातील. नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर आहे तो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस जो आपण एप्सिलॉन झिरो कुठल्या लेटरने डिनोट करतो, एप्सिलॉन झिरो. याला रीड आउट कसं करायचं आहे, एप्सिलॉन झिरो. फक्त एप्सिलॉन असला आणि एप्सिलॉन झिरो हे दोन वेगळे पॅरामीटर्स आहेत. फक्त एप्सिलॉन जर असेल तर तो असेल परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. काय असेल, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आणि एप्सिलॉन त्याच्या बेसला जर का झिरो असेल, झिरो म्हणजे त्याला कधी रीड आउट करताना एप्सिलॉन नॉट सुद्धा म्हणतात आणि कोणी रीड आउट करताना एप्सिलॉन झिरो सुद्धा म्हणतात. तर जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रोनाऊन्स करू शकता. बट याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, एप्सिलॉन नॉट. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता हा जो आहे हा सुद्धा कॉम्पिटिशन एक्झामनं खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. यावर सुद्धा कधी भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारतात. आता तुम्ही या परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस बद्दल तुमच्याकडे सध्या काहीच म्हणजे पूर्व कल्पना काहीच नाही की परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस नेमका काय असतो. पण जर मी तुम्हाला हा असा फॉर्म्युला दिला की ज्या फॉर्म्युल्यामध्ये हा पॅरामीटर इन्व्हॉल्व झालेला असतो तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही इझिली याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. तर तो फॉर्म्युला कुठला आहे, तर दोन चार्जेस, दोन इलेक्ट्रिक चार्जेस, एकावर चार्ज आहे Q1 दुसऱ्यावर चार्ज आहे Q2. ते दोन चार्जेस फ्री स्पेसमध्ये एकमेकांवर जो फोर्स एक्झर्ट करत असतात तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असू शकतो, रिपल्सिव्ह फोर्स असू शकतो, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ दॅट चार्जेस. तर ते दोन चार्जेस जे एकमेकांवर अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करत असतील फ्री स्पेसमध्ये तर त्या इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्समध्ये हा तुमचा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस हा इन्व्हॉल्व झालेला असतो. ठीक आहे. तर यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा, जेव्हाही तुम्हाला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजेच इप्सिलॉन झिरोच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करा और विचारलेलं असतील की खालीलपैकी कुठल्या डायमेन्शन्स या परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसच्या डायमेन्शन्स आहेत, तर अशा वेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कुठला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई स्टँड फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन झिरो Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. यामध्ये Q1 आणि Q2 काय आहेत, तर Q1 अँड Q2 हे आहेत चार्जेस. काय आहेत, चार्जेस. हे आहेत चार्जेस. आर काय आहे, डिस्टन्स आहे, डिस्टन्स.
डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स ते दोन चार्जेस एकमेकांपासून सेपरेटेड आहेत. आणि एफ म्हणजे काय, इलेक्ट्रिक फोर्स असतो, मॅग्नेटिक फोर्स असतो. फोर्स म्हटल्यानंतर त्याला डायमेन्शन्स फोर्सच्याच असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एप्सिलॉन झिरोच्या डायमेन्शन्स या फॉर्म्युलेला रिअरेंज करायचं आहे. रिअरेंज केल्यानंतर फॉर्म्युला कसा मिळेल, एप्सिलॉन झिरो इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन 4 पाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू आर स्क्वेअर डायमेन्शनली, म्हणजे इम्प्लाइज डायमेन्शन्स ऑफ एप्सिलॉन झिरो इज इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे काय, चार्ज. इलेक्ट्रिक चार्जच्या डायमेन्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केल्या होत्या. लक्षात नसेल तरी बघा. करंट काय असतो, करंट असतो आय चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम म्हणजेच इलेक्ट्रिक चार्जच्या डायमेन्शन कशा निघतील, चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. करंट इंटू टाइम. करंटसाठी डायमेन्शन आपण आय, कॅपिटल आय अल्फाबेट यूज करत असतो. टी टाइम आहे, टाइमसाठी कॅपिटल टी अल्फाबेट यूज करत असतो. त्यावरून क्यू किती आहेत, एका क्यू साठी सेम रिलेशन, दुसऱ्या क्यू साठी पण सेम रिलेशन. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला इथं, करंट इंटू टाइम दोन्हीच्या डायमेन्शनचा स्क्वेअर आणि रेसिप्रोकलला 4 पाय. 4 पाय हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. 4 पाय हा आहे कॉन्स्टंट पॅरामीटर आणि कॉन्स्टंट पॅरामीटरला कुठल्याही डायमेन्शन्स या नसतात. कॉन्स्टंट पॅरामीटर्सला कुठल्याही डायमेन्शन्स नसतात. ओके, म्हणजे 4 पाय हा तुम्ही डायमेन्शनल अनालिसिसच्या पर्पजसाठी निग्लेक्ट करू शकता. फोर्स, डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फोर्स आणि डायमेन्शन्स ऑफ आर स्क्वेअर. डायमेन्शन्स ऑफ आर स्क्वेअर. बघा याचं कसं होणार सिम्प्लिफिकेशन, करंटसाठी आय, टाईमसाठी टी, याचा आहे स्क्वेअर, डिवायडेशनला आहे फोर्स. फोर्सच्या डायमेन्शन्स तुम्हाला सांगितलं होतं काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. बघा फोर्सच्या डायमेन्शन जर तुमच्या इथे लक्षात असतील तर तुम्ही इझिली फोर्सच्या डायमेन्शन पुट करून काढू शकता. जर तुम्हाला फोर्सच्या डायमेन्शन लक्षात नसतील तर मग काय करावं लागेल, तुम्हाला परत फोर्सला मास इंटू ॲक्सिलरेशनमध्ये पुट करावं लागेल. मासच्या डायमेन्शन्स पुट करा, ॲक्सिलरेशनच्या पुट करा, त्यानंतर फोर्सच्या काढा. त्यामुळे काय करायचं आहे, फोर्सच्या, पॉवरच्या, वर्कच्या, एनर्जीच्या ह्या ज्या क्वांटिटीज मी सांगितल्या आहेत त्यांच्या डायमेन्शन्स तुम्ही पाठ करून घ्यायचे. कारण त्या तुम्हाला भरपूर सारे फिजिकल पॅरामीटर्स असे येणार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला त्या डायरेक्टली पुटअप केल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन हे 2-3 स्टेप्स लहान होते, जेणेकरून तुम्ही काय होतात तर फायनल रिझल्टपर्यंत इझिली पोहोचू शकता. ठीक आहे. फोर्सच्या डायमेन्शन्स काय आहेत तर मग M1 L1 T - 2, M1 L1 T - 2, M1 L1 T -2 आणि R काय आहे मेन्शन केलेलं आहे डिस्टन्स. डिस्टन्ससाठी काय करत असतो आपण लेंथ. लेंथ कशामध्ये L मध्ये, म्हणजे हा काय बनेल L स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करायचं. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल बघा, न्यूमरेटरला आहे I स्क्वेअर T स्क्वेअर, खाली आहे टी ची पॉवर -2. टी ची पॉवर -2 वरती गेल्यानंतर काय बनेल +2. ऑलरेडी टी ची पॉवर 2 आहे, परत गेल्यानंतर परत 2, म्हणजे टी ची पॉवर किती मिळणार, ओव्हरऑल टी ची पॉवर मिळेल 4. टी ची पॉवर 4. एम खाली +1 आहे, न्यूमरेटरला शिफ्ट झाल्यानंतर काय बनेल पॉझिटिव्ह पॉवर, वरती गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे काय मिळेल तुम्हाला एम ची पॉवर -1. एम ची पॉवर -1. एल ची पॉवर आहे 1, एल ची पॉवर आहे 2. 1 + 2 3, खाली पॉझिटिव्ह आहे, वरती गेल्यानंतर -3. काय मिळेल एल ची पॉवर -3. वरती टी स्क्वेअर ऑलरेडी आहे, खालचा टी ची पॉवर -2 आहे, वरती ऑलरेडी टी ची पॉवर +2 आहे, खाली -2 आहे, खालचा मायनस वरती गेल्यानंतर प्लस बनणार. +2 टोटल +4. टी ची पॉवर मिळेल तुम्हाला 4. टी ची पॉवर 4. त्यानंतर आणखी कुठला पॅरामीटर उरला, एल झाला, एम झाला, टी झाला, आय ची पॉवर आहे न्यूमरेटरला +2. आय ची पॉवर आहे +2. आय ची पॉवर आहे +2. हे झालं तुमचं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. m⁻⁻1, l⁻⁻3, t⁻⁴ आणि i⁻². i⁻². करंटसाठी आपण आय ने अल्फाबेट यूज करत, कुठला यूज करत असतो ए. कुठला अल्फाबेट यूज करतो आपण ए. करंटसाठी आपण यूज करत असतो ए, एम्पियर. करंटसाठी आपण एम्पियर यूज करतो ए. तर हे झालं तुमचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन्स परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचं. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन्स.
यामध्ये डायमेन्शन्स ऑफ मास किती आहे? -1. डायमेन्शन्स ऑफ मास -1, डायमेन्शन्स ऑफ लेंथ -3, डायमेन्शन्स ऑफ टाइम +4 आणि डायमेन्शन्स ऑफ करंट +2. आहे तुमचं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. त्यानंतर नेक्स्ट आहे परमिएबिलिटी. काय आहे? नेक्स्ट आहे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आणि डिनोट कोणत्या अल्फाबेटने करतो आपण? तर अल्फाबेट नाही, यासाठी पण ग्रीक लेटर आहे, ते आहे म्यू नॉट. म्यू नॉट किंवा याला तुम्ही μ0 सुद्धा म्हणू शकता. काय? म्यू नॉट. कसं प्रोनाऊन्स करायचं त्याला? म्यू, MU म्हणजे म्यू नॉट ऑर μ0. काय आहे? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आता परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, जसं तुमचं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे ते कुठे इन्व्हॉल्व झालं होतं? तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 2 चार्ज Q1 आणि Q2 चार्ज एकमेकांमध्ये अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स जर एक्झर्ट करत असतील तर त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो तुमचा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस कुठे इन्व्हॉल्व होणार? तर परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस अशा ठिकाणी इन्व्हॉल्व होणार ज्या ठिकाणी 2 करंट कॅरिंग वायर एकमेकांवर अट्रॅक्टिव्ह और एकमेकांवर रिपल्सिव्ह फोर्स जर का एक्झर्ट करत असतील तर. कुठे? एक करंट कॅरिंग वायर आहे ज्यामधून I1 अमाऊंट ऑफ करंट फ्लो होत आहे एका डायरेक्शननं. दुसरी एक करंट कॅरिंग वायर आहे जी I2 अमाऊंट ऑफ करंट कॅरी करते एनी अदर डायरेक्शननं. तर त्या 2 वायरमधून फ्लो होणाऱ्या करंट एकमेकांवर जो अट्रॅक्टिव्ह फोर्स और रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करत असतात त्या फोर्सच्या इक्वेशन्समध्ये परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस μ0 काय होत असतो? इन्व्हॉल्व होत असतो. तर तुम्ही त्या फॉर्म्युलाचा यूज करू शकता. बघा कुठला आहे तो? तर तो एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे मॅग्नेटिक फोर्सचा. Fm मॅग्नेटिक फोर्स असतो μ0 अपॉन 4π I1 I2 अपॉन r². एक तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. डायमेन्शन्स याचा यूज केला डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तरी चालतो. त्यानंतर एक शॉर्ट फॉर्म्युला आहे बघा. जर का तुम्हाला ε0च्या डायमेन्शन्स ऑलरेडी माहिती असतील, ε0 जर का नो नसेल आणि ε0 कसा काढायचा याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण तेच डिस्कस केलं की ε0च्या डायमेन्शन्स तुम्ही कशा कॅल्क्युलेट करू शकता. तर ε0 μ0 आणि स्पीड ऑफ लाईट c, ε0 μ0 आणि स्पीड ऑफ लाईट c या तिघांमध्ये एक रिलेशन आहे बघा. ते रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या रिलेशनचा यूज करून तुमचा μ0 ε0 आणि स्पीड ऑफ लाईट याच्या डायमेन्शन्स एकमेकांसोबत कुठल्या रिलेशन रिलेटेड आहेत हे काय होतं तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आणि जर का तुम्हाला ε0 आणि μ0 दोन्हीपैकी एक जरी लक्षात असलं तर तुम्ही दुसरी त्या रिलेशनचा यूज करून इझिली कॅल्क्युलेट करू शकता. कुठलं रिलेशन आहे ते? तर स्पीड ऑफ लाईट c इज इक्वल टू 1 अपॉन √ε0 इंटू μ0. 1 अपॉन √μ0 इंटू ε0 या रिलेशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता? तर डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. जर का तुम्हाला ε0च्या माहिती असतील तर μ0च्या कॅल्क्युलेट करू शकता आणि μ0 माहिती असेल तर ε0 कॅल्क्युलेट करू शकता. सी काय आहे? स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट कशामध्ये मेजर करणार आपण? लाईटचा स्पीड असो किंवा एनी ऑब्जेक्टचा स्पीड असो. स्पीड म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी हा वेक्टर फॉर्म आहे, स्पीड हा स्केलर फॉर्म आहे. तर स्पीड सी साठी फॉर्म्युला काय मिळणार? मीटर पर सेकंड फॉर्म्युला आहे स्पीडसाठी. आणि या सीच्या डायमेन्शन्स काय मिळेल तुम्हाला? मीटर म्हणजे डिस्टन्स, एल सेकंड म्हणजे टाइम t-1, LT-1 ह्या डायमेन्शन्स आहे तुमच्या स्पीड ऑफ लाईट सीच्या. ε0च्या डायमेन्शन्स आपण आत्ताच प्रिव्हियस सेक्शन्समध्ये कॅल्क्युलेट केलं आहे. दोन्ही साईडचा जर तुम्ही स्क्वेअर घेतला, तर तुम्हाला काय मिळेल? राईट हँड साईडला मिळेल c² आणि लेफ्ट हँड साईडला मिळेल 1 अपॉन μ0 ε0. कशाच्या काढायचे आहेत आपल्याला? μ0च्या. म्हणून काय करायचं आहे? फॉर्म्युला μ0 मध्ये रिअरेंज करायचा आहे. μ0 इज इक्वल टू 1 अपॉन c² ε0. तर यामध्ये काय करायचं तुम्ही? c² ह्या डायमेन्शन्स पुटअप करायच्यात इथे c² ठिकाणी आणि ε0च्या ठिकाणी काय करायचं आहे? तर ε0च्या ठिकाणी ह्या डायमेन्शन्स पुटअप करायच्या आहे तुम्हाला. μ0च्या डायमेन्शन्स जो μ0 काय आहे? तर परमिएबिलिटी काय आहे? परमिएबिलिटी फ्री स्पेसची
सी स्क्वेअर इंटू म्यू झिरो याच्यामध्ये जर का तुम्ही इथे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या डायमेन्शनच्या तर तुम्हाला म्यू झिरोचे डायमेन्शन्स काय होतील मिळून जातील. काय लक्षात ठेवण्यासारखं या रिलेशनमध्ये फक्त ही रिलेशन काय स्पीड ऑफ लाईट सी इज इक्वल टू √1/√μ झिरो इंटू एप्सिलॉन झिरो. याचीच व्हॅल्यू एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते बघा स्पीड ऑफ लाईटची 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. याला काय म्हणतात स्पीड ऑफ लाईट. कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आपण 3 यूज करत असतो बट ॲक्च्युअलमध्ये 3 आहे का तर 3च्या ऐवजी ह्या काय आहे तर 2.9979 × 10⁸ मीटर पर सेकंड. बट आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी नॉर्मली स्पीड ऑफ लाईट काय यूज करत असतो 3 यूज करत असतो जेणेकरून आपले कॅल्क्युलेशन काय होतात तर 2.99 घेतल्यानंतर थोडंसं टीडीएस बनतं. 3 घेतल्यानंतर कसं कॅल्क्युलेशन थोडे सोयीस्कर बनतात इझी बनतात. तर हे रिलेशन्स लक्षात ठेवायचं आहे. सी इज इक्वल टू 1/√μ झिरो एप्सिलॉन झिरो याला हे डायमेन्शन्स स्पीडच्या आणि रेजिस्टन्स इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स या तिघांसाठी कुठलं रिलेशन्स होतं तर टाईम पिरियड टाऊ हा होता RC आणि हाच होता तुमचा L/R. हे एक रिलेशन आणि हे एक रिलेशन काय करायचं आहे इझिली म्हणजे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे. टाईम पिरियड टाऊसाठी RC आणि L/R. L/R माझ्याकडून लास्ट लेक्चरमध्ये R/L ही मिस्टेक झाली होती. ती मिस्टेक तुम्ही आता लक्षात ठेवायची आहे. ती काय असतंय RCला डायमेन्शन आहे टाईमच्या आणि L/Rला पण डायमेन्शन आहे टाईमच्या आणि 1/√ε झिरो इंटू म्यू झिरो ला डायमेन्शन आहे स्पीड ऑफ लाईटच्या. त्यानंतर नेक्स्ट कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कोणत्या लेटरने डिनोट करता बघा इटा. काय म्हणायचं याला रीड आउट कसं करायचं इटा एन सारखा फक्त त्याचा पाय कसा थोडा लॉंग काढायचा आणि टिल्डेड इटा कसं रीड आउट करायचं इटा. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटीचा कोइफिशियंट काय असतो कुठे इन्व्हॉल्व होत असतो याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही. पण जर मी तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इन्व्हॉल्व असणारे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची इन्व्हॉल्वमेंट असणारा जर का एखादा फॉर्म्युला दिला फॉर्म्युला मी सांगितला तर तुम्ही त्या फॉर्म्युल्याचा यूज करून इझिली तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीबद्दल काहीही माहिती नसले तरी तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. किंवा जर तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचं मी SI युनिट सांगितलं किंवा ती फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व असणारी एखादा फॉर्म्युला सांगितला तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा एक स्टोक्स लॉ म्हणून एक थेरम आहे जो आपण समोर सरफेस टेन्शन नावाचं जे युनिट आहे आपल्या 11th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तो घेणार आहोत. बट इथे डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तो जो फॉर्म्युला आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केला जाणारा विस्कस ड्रॅग फोर्स जो एखादा ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टचं मास आहे m डायमीटर असतो रेडियस असते तो एका पर्टिक्युलर v या व्हेलॉसिटीने लिक्विडमध्ये डीप केलेला असतो तर तो त्या लिक्विडमध्ये किती व्हेलॉसिटीनं किती आतपर्यंत डिस्टन्स कव्हर करतो किंवा त्याची किती व्हेलॉसिटी असते इनिशियल त्याच्यावर त्याचा विस्कस ड्रॅग फोर्स डिपेंड करतो लिक्विडवर. तर तो विस्कस ड्रॅग फोर्सचा फॉर्म्युला यूज करून आपण त्या लिक्विडची इलास्टिसिटी किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती ते लिक्विड विस्कस आहे हे काय करत असतो कॅल्क्युलेट करत असतो. तर त्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे तर स्टोक्स लॉवाला. कुठला फॉर्म्युला स्टोक्स लॉ. तो स्टोक्स लॉचा फॉर्म्युला सांगतो मला विस्कस ड्रॅग फोर्स असतो F इज इक्वल टू 6π इटा RV 6π इटा RV 6π इटा RV ज्यामध्ये V काय आहे तर ही V आहे व्हेलॉसिटी. ही V काय आहे व्हेलॉसिटी. हा इटा आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि F आहे फोर्स. इथे फोर्सचा क्रायटेरिया चेंज झाला आहे बट F हा फोर्सच आहे. बट कुठला फोर्स आहे विस्कस ड्रॅग फोर्स. कुठला आहे विस्कस ड्रॅग फोर्स. काय काढायचं आहे आपल्याला इटा रिअरेंज करा इक्वेशनला. काय मिळेल तुम्हाला इटा इज इक्वल टू F/6π RV इटा अपॉन 6π RV. डायमेन्शन्स ऑफ इटा इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स 6π कॉन्स्टंट क्वांटिटी आहे डायमेन्शन आहे का नाही का कॉन्स्टंट क्वांटिटीला डायमेन्शन्स नसतात.
6π डायमेन्शन नाही. आर म्हणजे काय आहे, डिस्टन्स, डायमेन्शन्स ऑफ लेंथ. व्हेलॉसिटीसाठी आहे डायमेन्शन्स LT -1, LT -1. फोर्ससाठी डायमेन्शन्स काय आहे, फोर्ससाठी M1 L1T -2, M1 L1T -2. खाली डिनॉमिनेटरला आहे L आणि इकडे LT -1. न्यूमरेटरचा प्लस L1 डिनॉमिनेटरचा प्लस L1 एकमेकांसोबत कॅन्सल. हा L वरती जातो मायनस बनतो, हा मायनस वरती जातो प्लस बनतो. इटा काय मिळतो मग तुम्हाला, M ची पॉवर +1, L ची पॉवर -1 आणि T ची पॉवर -1. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा. हे मिळालं तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीच्या डायमेन्शन्स M1 L -1 T -1. त्यानंतर नेक्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आपण म्यूने डिनोट करत असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्यूने डिनोट करत असतो. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो टॉपिक आहे हा आपला ऑप्टिक्स जी युनिट आहे आपलं 11th स्टँडर्डचं त्यामध्ये येणार आहोत. पण जर का मी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसचं किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करण्याचं रिलेशन जर सांगितलं तर तुम्ही या टॉपिकबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हे माहिती तुम्हाला असणं, जर तुम्हाला ती माहिती असेल तर खूपच चांगलं, नसेल जरी माहिती तरी तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नेमका काय असतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा रेशो असतो कशाचा, स्पीड ऑफ लाईट कुठे, फ्री स्पेसमध्ये, स्पीड ऑफ लाईट फ्री स्पेसमध्ये आणि स्पीड ऑफ लाईट मीडियममध्ये. फ्री स्पेसमध्ये आणि मीडियममध्ये असणाऱ्या स्पीड ऑफ लाईटचे जे काही रिलेशन्स असतात तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगतो, स्पीड ऑफ लाईट इन एरर टू द स्पीड ऑफ लाईट इन अ डेन्सर हा जो रेशो असतो या रेशोला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दोन्ही सेम क्वांटिटीजचा रेशो असतो, दोन सिमिलर क्वांटिटीजचा रेशो असतो. त्यामुळे काय होतं तर न्यूमरेटरला असणाऱ्या क्वांटिटीच्या डायमेन्शन्स आणि डिनॉमिनेटरमध्ये असणाऱ्या क्वांटिटीच्या डायमेन्शन्स या काय असतात, इक्वल असतात. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही जी आहे ही फिजिकल क्वांटिटी अशी आहे की जिला कुठल्याही डायमेन्शन्स नाही आहेत, कुठल्याही डायमेन्शन्स नाही आहेत कोणाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसला. का, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय आहे, दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीजचा रेशो आहे आणि दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे दोन्ही फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला सेम असल्यामुळे त्या कॅन्सल आउट होतात आणि नेट डायमेन्शन्स ज्या आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यूच्या त्या तुम्हाला मिळतात M ची पॉवर 0, L ची पॉवर 0, T ची पॉवर 0. म्हणजेच काय तर डायमेन्शन लेस क्वांटिटी कुठली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू काय आहे, डायमेन्शन लेस. डायमेन्शन लेस किंवा जर तुम्हाला सांगायचं झालं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यूच्या डायमेन्शन्स असतात M ची पॉवर 0, L ची पॉवर 0 आणि T ची पॉवर 0. का, कारण रिझन आहे इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर फिजिकल क्वांटिटी, टू सिमिलर फिजिकल क्वांटिटी, दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा हा काय आहे, रेशो आहे. त्यामुळे काय होतं त्याचे डायमेन्शन्स 0 मिळतात किंवा हे काय मिळतात तर तुम्हाला डायमेन्शन लेस. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तर मग डायमेन्शन लेस आणि डायमेन्शन्स त्याच्या M0, L0, T0 असं आपण काय करतो डायमेन्शन्स रिप्रेझेंट करत असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आपण नॉर्मली म्यू लेटरने डिनोट करतो, काही बुक्समध्ये त्याला N ने सुद्धा डिनोट केलेलं असतं. हे डिपेंडिंग ऑन डिफरंट ऑथर्स, काही जण N लेटर यूज करतात, काही म्यू लेटर यूज करतात, हा एनी अदर व्हेरिएबल सुद्धा यूज करू शकता. बट समजायचं आहे जिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येईन तिथे डायमेन्शन्स काय असतील, M0, L0, T0 म्हणजेच डायमेन्शन लेस. डायमेन्शन लेस. नेक्स्ट आहे बघा रेडबर्ग कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे रेडबर्ग कॉन्स्टंट. आता रेडबर्ग कॉन्स्टंट हा जो आहे हा आपल्याला कुठे येणार तर मॉडर्न फिजिक्समध्ये जेव्हा आपण ॲटॉमिक स्पेक्ट्राबद्दल डिस्कशन करणार तिथे तुम्हाला रेडबर्ग कॉन्स्टंट नावाचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस होणार,
तिथे रेडबर्ग कॉन्स्टंट काय असतो आणि तो ॲटॉमिक सिटीमध्ये किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये कशा पद्धतीने त्याची इन्व्हॉल्वमेंट असते हे आपण मॉडर्न फिजिक्समध्ये डिस्कस करू. ज्यावेळेस आपला ॲटॉमिक फिजिक्सचा जो पोर्शन तिथे येईल ॲटॉमिक स्पेक्ट्राचा, तिथे रेडबर्ग कॉन्स्टंटबद्दल आपण बघू. बट रेडबर्ग कॉन्स्टंटचं तुम्हाला डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जर मी तुम्हाला रेडबर्ग कॉन्स्टंट, ज्याला आपण कॅपिटल आर ने डिनोट करतो, कशाने, कॅपिटल आर या लेटरने डिनोट करतो, तुम्हाला जर मी त्याचं एसआय युनिट सांगितलं की रेडबर्ग कॉन्स्टंटचं एसआय युनिट आहे मीटर इनव्हर्स. मीटर इनव्हर्स म्हणजे 1 मीटर. आता मीटर म्हणजे काय, डायमेन्शन्स ऑफ लेंथ. मग रेडबर्ग कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स कशा मिळतील, तर तुम्हाला लेंथचा इनव्हर्स का, रेडबर्ग कॉन्स्टंटचं जर का युनिट मीटर इनव्हर्स आहे आणि मीटर काय आहे, लेंथचं एसआय युनिट आहे आणि लेंथला आपण डायमेन्शनली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल ने डिनोट करत असू, तर रेडबर्ग कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स कशा मिळतील, तर L-1. एसआय युनिट ऑफ आर, एसआय युनिट ऑफ आर म्हणजे काय, इथे आर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स नाही आहे, इथे आर आहे रेडबर्ग कॉन्स्टंट. एसआय युनिट आहे रेडबर्ग कॉन्स्टंटचं मीटर इनव्हर्स. मग याच्या डायमेन्शन्स काय मिळेल, डायमेन्शन्स ऑफ आर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ एल, त्याची पॉवर -1 किंवा एलची पॉवर -1. यालाच तुम्ही MLTच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकता, एम आहे काही इन्व्हॉल्वमेंट नाही, एल आहे काही यस किती -1, टी आहे का नाही किती 0, M0 L-1 T 0. हे आहे तुमचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन्स कशाचं, तर रेडबर्ग कॉन्स्टंटचं. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रेस म्हणजे काय, तर कुठलं एखादं ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टवर तुम्ही काय केलं, F अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला, तर ते अप्लाय केलेले F अमाऊंट ऑफ फोर्समुळे तो जो सरफेस आहे त्या सरफेसचा ए हा सरफेस एरिया आहे, तर तो सरफेस एरिया किती, तो जो सरफेस आहे ए त्या सरफेसवर पर युनिट एरिया किती फोर्स एक्झर्ट होत आहे त्याला म्हणायचं स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेसच्या डायमेन्शन्स काय असतील, मग फोर्स डिवायडेड बाय एरिया. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही स्ट्रेसच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. स्ट्रेसच्या डायमेन्शन्स फोर्स पर युनिट एरिया, याला आपण एस ने डिनोट करू. एस इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ एरिया. डायमेन्शन्स ऑफ फोर्स काय मिळतील तुम्हाला, M1 L1 T -2 आणि एरियाच्या मिळतील L². याला जर का तुम्ही रिअरेंज केलं, L² वरती शिफ्ट केला, तर हा तुम्हाला मिळेल M ची पॉवर 1, L ची पॉवर -1 आणि T ची पॉवर -2. या आहेत डायमेन्शन स्ट्रेसच्या. आता स्ट्रेस सोबतच एक स्ट्रेन नावाची क्वांटिटी पण असते बघा, फिजिकल क्वांटिटी. काय असते, स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीज इलास्टिसिटी मटेरियलची किंवा एखाद्या ऑब्जेक्टची जी इलास्टिक नेचर असतं, इलास्टिक प्रॉपर्टीज असतात, ते नेचर एक्सप्लेन करताना स्ट्रेस आणि स्ट्रेन हे जे दोन कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट इंट्रोड्यूस होतात. तर स्ट्रेनसाठी सुद्धा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, तो म्हणजे काय, स्ट्रेन हा सुद्धा तुमचा दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीजचा रेशो असतं. म्हणून जसा रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ही दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो असणाऱ्या फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन लेस होते, तसं स्ट्रेन हा सुद्धा तुमचा डायमेन्शन लेस फिजिकल पॅरामीटर आहे. काय आहे, डायमेन्शन लेस. स्ट्रेन इथे लिहायचं, स्ट्रेन do not have any dimension. Strain do not have any dimensions. का, तर it is the ratio आहे, it is the ratio of two similar physical quantity. स्ट्रेस आणि स्ट्रेन कुठे इन्व्हॉल्व होणार आहेत, तर इलास्टिसिटी मध्ये येणार आहेत. या कुठे,
हे जे चॅप्टर आहे आपलं इलास्टिसिटी, यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन तिथे आपले इन्व्हॉल्व होणार आहेत. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट. आता अद्याबद्दल आपण जे डिस्कशन केलं ते सर्व डिस्कशन्स होतं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन्स, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं कसं असतं आणि त्या क्वांटिटीच्या डायमेन्शन्स फॉर्म्युल्यावरून किंवा एस आय युनिटवरून आपण त्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा कॅल्क्युलेट करू शकतो याबद्दल आपण आतापर्यंत काय केलं डिस्कशन केलेलं आहे. आता आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स, की डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स काढायच्यात तर का काढायच्यात, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर त्याचं आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचे ॲप्लिकेशन्स. ते ॲप्लिकेशन्स आपण काय करू वन बाय वन वन बाय वन एक्सप्लेन करत चालू आणि त्यांचे काही न्यूमेरिकल्स जे आहेत की जे कॉम्पिटिशन एक्झाममध्ये तुम्हाला विचारतात त्यांनाही सोबत सॉल्व करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला थेरॉटिकल पार्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पलसोबत कम्पेअर करून इझिली समजण्यासाठी हेल्प होऊ शकते. कारण फक्त थिअरी शिकण्याला महत्त्व नाही, तुम्हाला ॲक्च्युअल जो आपण थिअरी पोर्शन डिस्कस केलेला किंवा जो लर्न केला आहे तो कन्सेप्ट अप्लायसुद्धा करता आला पाहिजेत, जेणेकरून तुमचं एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स थेरॉटिकल पोर्शन्स त्याला आपल्यासोबत जो थेरॉटिकल पोर्शन आपण डिस्कस केला आहे शिकलो तो अप्लाय करून फॉर्म्युल्याच्या फायनल रिझल्टपर्यंत रिच आउट होऊन हे आपलं काय असतं अल्टिमेट एम असतं. म्हणून आपण थेरॉटिकल पोर्शनसोबत काय करू काही सप्लिमेंटरी प्रॉब्लेमसुद्धा डिस्कस करत चालू, जेणेकरून तुमचा काय होईल तर ॲप्लिकेशनवाला पार्ट पण तिथे कम्प्लीट होत चालेल. डायमेन्शनल ॲनालिसिस, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचे पहिले ॲप्लिकेशन्स आहे बघा. काय सांगितलेलं आहे की टू फिजिकल क्वांटिटीज, काय दोन फिजिकल क्वांटिटीज आर ॲडेड अँड सबट्रॅक्टेड. दोन फिजिकल क्वांटिटी आहेत त्या आपण एकमेकांमध्ये ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो इन द नेचर. कुठे नेचरमध्ये, म्हणजेच आपल्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या दोन फिजिकल क्वांटिटीजना आपण ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो केव्हा दे हॅव आयडेंटिकल डायमेन्शन्स. काय आयडेंटिकल डायमेन्शन्स. आता या स्टेटमेंटचा नेमका मिनिंग काय आहे, हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला काय टू फिजिकल क्वांटिटीज आर ॲडेड अँड सबट्रॅक्टेड इन द नेचर वेन दे हॅव आयडेंटिकल डायमेन्शन्स. या स्टेटमेंटचा नेमका मिनिंग काय आहे बघा. तुम्ही आतापर्यंत असं कधी बघितलं आहे का की एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे किंवा एखादा XYZ पर्सन आहे तुमच्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहे आणि ज्याने 1 सेकंद, यस स्टँड फॉर सेकंद इथे, 1 सेकंद आणि 10 kg, 1 सेकंद आणि 10 kg या दोन क्वांटिटीजची ॲडिशन केली किंवा एका सेकंदसोबत 10 kg जोडला आणि त्याचा एक फायनल रिझल्ट मिळाला. असं पद्धतीचं कॅल्क्युलेशन आतापर्यंत तुमच्या सराउंडिंगला कोणी केलं आहे का? ऑब्व्हियसली नाही. का? कारण की सेकंद हा जो आहे, सेकंद हा एका वेगळ्या फिजिकल क्वांटिटीशी असोसिएटेड युनिट आहे आणि kg हा एका दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीशी असोसिएटेड युनिट आहे. म्हणजे एक वेगळी फिजिकल क्वांटिटी किंवा वेगळे डायमेन्शन असणारी क्वांटिटी एक दुसरी वेगळी डायमेन्शन असणाऱ्या क्वांटिटीसोबत आपण ॲडही करू शकत नाही. सिमिलरली जर मी तुम्हाला म्हटलं की 10 मीटर मायनस 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअस ही सबस्ट्रॅक्शन करा, 10 मीटर मायनस 5 डिग्री सेल्सिअस ही सबस्ट्रॅक्शन करा, तर ही सबस्ट्रॅक्शन नेचरमधला कुठलाच व्यक्ती करू शकणार नाही. अवेलेबल असणारा किंवा कुठलं सुपर कम्प्युटर आणला, कुठलं तुम्ही काही म्हटलं तर या दोन क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन हे पॉसिबलच नाही. का? कारण की मीटर ही लेंथची डायमेन्शन आहे, डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचरचं युनिट आहे. ही आहे लेंथचं, ही आहे टेम्परेचरचं. दोन वेगळे फिजिकल पॅरामीटर्स आहेत, दोन वेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या आपण या पद्धतीने इथे ॲडही करू शकत नाही आणि यांना सबस्ट्रॅक्टही करू शकत नाही. हे काय आहेत ॲक्च्युअल मिनिंग आहे. हे जे दोन लाईनीमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे काय की नेचरमध्ये अशाच फिजिकल क्वांटिटी आपण ॲड करू शकतो किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो किंवा जेव्हा त्या डायमेन्शनली इक्वल असतील तर. फॉर एक्झाम्पल आपण ॲडअप करतो बघा 1 मीटर प्लस 2 मीटर आणि फायनल रिझल्ट मिळतो आपल्याला 1 + 2 3 मीटर. हे पॉसिबल आहे का? कारण मीटर ही सुद्धा डायमेन्शन्स काय आहेत आयडेंटिकल आहेत, म्हणून आपण याला ॲड करून फायनल रिझल्ट आपल्याला 3 मीटर मिळतोय. सिमिलरली 10 kg मायनस 5 kg दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटी आहे, त्यांचे सबस्ट्रॅक्शन होऊ शकते, म्हणजे तुम्हाला फायनल रिझल्ट मिळतो 10 kg मायनस 5 kg इज इक्वल टू 5 kg. दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीज किंवा दोन सिमिलर डायमेन्शन असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीची आपण ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो
सेम आयडेंटिकल डायमेन्शन्स नसतील तर त्यांची ॲडिशनही करू शकत नाही आणि सबस्ट्रॅक्शनही करू शकत नाही. ही आहे या दोन स्टेटमेंटचा मिनिंग. या स्टेटमेंट्सलाच काय म्हणतात, तर याच स्टेटमेंटला म्हणतात तुमचा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी पहिली ॲप्लिकेशन्स आहे डायमेन्शनल ॲनालिसिसची. म्हणजे याचा ॲप्लिकेशन पार्ट कसा असणार, तर तुम्हाला एखादं रिलेशन दिलेलं असेल ज्यापैकी एका क्वांटिटीचे डायमेन्शन तुम्हाला सांगितलेले असतील किंवा त्या फिजिकल क्वांटिटीबद्दल त्या क्वेश्चनमध्ये काहीतरी डिस्कशन केलेलं असेल की XYZ क्वांटिटी आहे ज्यामधला X हा डिनोट करतो, Y हा डिनोट करतो आणि Z हा डिनोट करतो, किंवा XYZ पैकी Xच्या आणि Yच्या डायमेन्शन दिलेले असतील, Zच्या डायमेन्शन काढा. तर आपण हे जे स्टेटमेंट आहे की दोन सिमिलर क्वांटिटी ॲड आणि सबस्ट्रॅक्ट होत असतात, याचा यूज करून आपण त्याच्या फायनल रिझल्टपर्यंत रीच होतो. बघा कसं एक्झाम्पलवरून हा तुमचा कन्सेप्ट काय होईल, आणखी क्लिअर होईल. आपण काय करू, एक्झाम्पल घेऊ. काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. पहिलं ॲप्लिकेशन्स, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, फाइंड द डायमेन्शन्स. काय करायचे, आपल्याला डायमेन्शन्स काढायचे कशाच्या, A आणि Bच्या. फाइंड द डायमेन्शन्स ऑफ A अँड B इन द गिवन रिलेशन. रिलेशन कुठे दिले आहे, हे इथे. काय आहे, y इज इक्वल टू AT प्लस B T स्क्वेअर. y इज इक्वल टू AT प्लस B T स्क्वेअर. हे रिलेशन्स आपल्याला दिलेलं आहे. हे रिलेशन्स आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये काय करायचं आहे, A आणि B या दोन फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे, y बद्दल काय सांगितलेलं आहे, डिस्प्लेसमेंट आहे आणि T हा काय आहे, टाइम आहे. y ही डिस्प्लेसमेंट आहे आणि T टाइम आहे. आणि या रिलेशनमध्ये काय करायचं, आपल्याला या Aच्या आणि Bच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायच्या आहेत. बघा याला सॉल्व्ह कसं करायचं, सोल्युशन. अशा रिझल्टमध्ये सोल्युशनपर्यंत कसं रीच व्हायचं, तर बघा सोल्युशनमध्ये काय दिलेलं आपल्याला, y इज इक्वल टू AT प्लस B T स्क्वेअर. y इज इक्वल टू AT प्लस B T स्क्वेअर. यालाच तुम्ही जर काय केलं, राईट हँड साईडला असणाऱ्या क्वांटिटी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर तुम्हाला काय मिळेल, y मायनस AT मायनस BT स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे काय झालं, एक लिनियर इक्वेशन झालं. हे काय झालं, एक लिनियर इक्वेशन झालं ज्यामध्ये काय आहे, तर y या फिजिकल क्वांटिटी सोबत AT ही फिजिकल क्वांटिटी आणि BT स्क्वेअर या दोन फिजिकल क्वांटिटीज काय केलेल्या आहेत, y मधून सबट्रॅक्ट केलेल्या आहेत आणि रिलेशन फायनल रिझल्ट जो आलेला आहे तो आहे 0 आहे. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपल्याला काय सांगितलं लास्ट स्टेटमेंटमध्ये, की दोन फिजिकल क्वांटिटीज आपण ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो किंवा जेव्हा त्यांच्या आयडेंटिकल डायमेन्शन्स असतील. म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीच्या स्टेटमेंटवरून आणि या इक्वेशनवरून आपण असं सांगू शकतो की ज्या डायमेन्शन वायच्या आहे त्याच डायमेन्शन या AT प्रोडक्टच्या असल्या पाहिजेत आणि त्याच डायमेन्शन या BT स्क्वेअर प्रोडक्टच्या सुद्धा असल्या पाहिजेत. का, सिमिलर डायमेन्शन असतील तेव्हाच हे सबट्रॅक्ट होतील ना. जर का सिमिलर डायमेन्शन नसतील तर हे इक्वेशन पॉसिबलच होणार नाही. कुठलं इक्वेशन, y मायनस AT मायनस BT स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे तर याच्या डायमेन्शन्स वायच्या आणि AT स्क्वेअर ATच्या डायमेन्शन इक्वल असल्या पाहिजेत, वायच्या डायमेन्शन आणि BT स्क्वेअरच्या डायमेन्शन्स इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजे आपण कसं म्हणणार की डायमेन्शन्स D ऑफ y मीन्स डायमेन्शन्स ऑफ y इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ AT प्रोडक्ट ATच्या. यापैकी आपल्याला A माहिती नाही, y माहिती आहे. काय आहे y, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स. डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स मीन्स L आणि T काय आहे, टाइम. T काय आहे, टाइम. याला सॉल्व्ह करायचं. राईट हँड साईडला काय आहे, डायमेन्शन्स ऑफ y मीन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे डायमेन्शन ऑफ L. लेफ्ट हँड साईडला एचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे का नाही, काय A आहे अननोन, एचे डायमेन्शन्स. टाइमच्या डायमेन्शन माहिती आपल्याला काय, T. टाइमचं डायमेन्शन T. याला तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला मिळेल की डायमेन्शन्स ऑफ A इज इक्वल टू LT मायनस 1. LT मायनस 1. पहिल्या अननोन एच्या डायमेन्शन्स मिळाल्या. डायमेन्शन्स ऑफ A इज इक्वल टू LT मायनस 1. LT मायनस 1. LT मायनस 1 डायमेन्शन कशाच्या आहेत, तर व्हेलॉसिटीजच्या. कशाच्या आहेत या डायमेन्शन्स, व्हेलॉसिटीच्या. म्हणजे A हा जो अननोन कॉन्स्टंट आहे तो कशाशी सिमिलर आहे, तर तुमच्या जे व्हेलॉसिटी जो पॅरामीटर आहे व्हेलॉसिटीच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स आहे Aच्या. सिमिलरली कशाच्या काढायच्या आहेत, BT स्क्वेअरच्या. परत y मधून तो BT स्क्वेअर सबट्रॅक्ट होत आहे म्हणजे yच्या आणि BT स्क्वेअरच्या डायमेन्शन्स काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजेच काय सांगू शकतो आपण, डायमेन्शन्स ऑफ y इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ BT स्क्वेअर. T टाइम आहे, y डिस्प्लेसमेंट आहे.
याला कसं सॉल्व्ह करणार आपण, सिमिलर याच्यासारखं की डायमेन्शन्स ऑफ वाय डायमेन्शन्स ऑफ वाय dimensions of y is equal to dimensions of y is equal to dimensions of b. b अननोन आहे ज्याच्या आपल्याला काढायचे आहे आणि t काय आहे, टाइम किती वेळा आहे, 2 वेळा. याला जर का तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला मिळेल की डायमेन्शन्स ऑफ b y म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे l ची पॉवर 1 आणि t पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर t बनेल निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर काय बनेल निगेटिव्ह. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ b काय मिळाल्या, l t ची पॉवर -2, a मिळाला l t ची पॉवर -1. l t ची पॉवर -1 या आहे डायमेन्शन व्हेलॉसिटीच्या आणि l t ची पॉवर -2 या आहेत डायमेन्शन कशाच्या, ॲक्सिलरेशनच्या. म्हणजे हे जे रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला y इज इक्वल टू at + bt², यामधला a जो पॅरामीटर आहे तो रिप्रेझेंट करतो तुम्हाला इक्विव्हॅलंट डायमेन्शन्स व्हेलॉसिटीच्या आणि b रिप्रेझेंट करतो इक्विव्हॅलंट डायमेन्शन कशाच्या, ॲक्सिलरेशनच्या. असं तुम्हाला कुठलंही एखादं अननोन इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्ही प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून त्या इक्वेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या कुठल्याही अननोन पॅरामीटरच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. फक्त तुम्हाला इतकं लक्षात असलं पाहिजे की त्या इक्वेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटी ज्या एकमेकांसोबत ॲड होत आहेत, एकमेकांसोबत सबट्रॅक्ट होत आहेत, तर त्यांच्या डायमेन्शन्स काय असतात, इक्वल असतात, डायमेन्शन्स इक्वल असतात. त्यानंतर बघू आपण याचं नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय आहे, फॉर द गिवन इक्वेशन, कुठलं इक्वेशन आहे हे इथं दिलेलं आहे. फॉर द गिवन इक्वेशन फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए अँड बी. कशा फाइंड करायचे, तिथे पण डायमेन्शन्स ए आणि बीच्या युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आणि इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला p + a upon v, v minus b is equal to constant, ज्यामध्ये p डिनोट करते, p काय आहे प्रेशर आणि v काय आहे व्हॉल्यूम. p डिनोट करते प्रेशर आणि v डिनोट करते व्हॉल्यूम. हे जे इक्वेशन आहे p + a upon v इंटू त्याला मल्टिप्लाइड बाय v minus b is equal to constant. आणि कॉन्स्टंटला काही डायमेन्शन असतात का, नाही, कॉन्स्टंटला काहीच डायमेन्शन्स नसतात. काय यूज करायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. बघा ते इक्वेशन बघू, याचं सोल्युशन बघा कसं रीच होतं आपण या सोल्युशनला. सोल्युशन काय आहे, p + a upon v इंटू v minus b इज इक्वल टू आहे कॉन्स्टंट. काय आहे, कॉन्स्टंटला डायमेन्शन असतात का, नाही. म्हणजे राईट हँड साईड तुमची आहे डायमेन्शन लेस क्वांटिटी, राईट हँड साईड आहे डायमेन्शन लेस. आता p सोबत बघा, p काय आहे प्रेशर, p आहे प्रेशर सोबत काय जोडलेलं आहे a upon v. म्हणजेच डायमेन्शन अनालिसिसनुसार आपण काय सांगू शकतो की डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ a upon v. जर प्रेशरच्या आणि a upon v या रेशोच्या डायमेन्शन्स इक्वल असतील तरच ते एकमेकांसोबत ॲड होतील. का, कारण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी तेच सांगतो सिमिलर डायमेन्शन असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीज ॲड होऊ शकतात. म्हणून पीच्या आणि a upon v च्या डायमेन्शन सेम आहेत. v आहे व्हॉल्यूम, p आहे प्रेशर. प्रेशरच्या डायमेन्शन्स आम्हाला माहिती आहे काय आहे, प्रेशर असतो फोर्स पर युनिट एरिया, फोर्सच्या डायमेन्शन असतात m1 L1 t -2, एरियाचे डायमेन्शन असतात a L². L² वरती गेल्यानंतर बनतो काय मिळतो बघा, रिलेशन डिराईव्ह करू आपण. प्रेशर काय असतो फोर्स पर युनिट एरिया, फोर्स आहे m1 L1 t -2. एरिया काय असतो L² इज इक्वल टू a. डायमेन्शन्स ऑफ a माहिती नाही, काढायचे आहे. v म्हणजे व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स आहे L3. L² हे L3च्या याच्यासोबत कॅन्सल होतं, इथं उरतो एक L. हा एक L इकडे आल्यानंतर बनतो L². म्हणजे a च्या डायमेन्शन्स कशा मिळतात तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ a इज इक्वल टू m1 L1 आहे, हा इथला 1 इकडे आल्यानंतर काय बनेल L2 आणि t ची पॉवर -2, हे मिळालं तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ a. कुठल्याही रिलेशनमधल्या, या रिलेशनमधल्या. सिमिलरली या दोन क्वांटिटी एकमेकांसोबत सबस्ट्रॅक्ट होत आहेत, म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ v आहे व्हॉल्यूम आणि डायमेन्शन्स ऑफ b दोन्ही इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजेच b ला कशाचे डायमेन्शन्स असल्या पाहिजेत,
व्हॉल्यूमच्या, बीला कशाच्या डायमेन्शन्स असल्या पाहिजेत व्हॉल्यूमच्या, आणि व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स काय असतात तर एल क्यूब, व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स असतात एल क्यूब. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून आपण ए आणि बी या दोन्ही अननोन कॉन्स्टंट्स जे या रिलेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेले होते त्यांच्या काय केल्या, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून आपण डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केल्या. डायमेन्शन्स काय केले आहेत, कॅल्क्युलेट केले आहेत. असे तुम्हाला जर असंख्य अननोन इक्वेशन्स दिले आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीजबद्दल सांगितलेलं असेल की ही क्वांटिटी XYZ क्वांटिटी ही डिनोट करते, ही क्वांटिटी ही डिनोट करते, तर तुम्ही त्यामध्ये असणाऱ्या अननोन कॉन्स्टंट्सला इझिली डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून आणि त्यामध्येही प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून त्यांना काय करू शकता, अननोन कॉन्स्टंटला डायमेन्शनली कॅल्क्युलेट करू शकतात. डायमेन्शनली कॅल्क्युलेट करू शकू. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे की इफ आर एल अँड सी, आर एल अँड सी डिनोट्स इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. काय काय डिनोट करतात ते, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इंडक्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि आर एल अँड सी डिनोट्स इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स रिस्पेक्टिव्हली. ओके, देन व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ सी स्क्वेअर आर एल. सी स्क्वेअर आर एल या प्रोडक्टच्या डायमेन्शन्स काय करायचे आहेत, आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. काय दिलेलं आहे आपल्याला बघा, आर दिलेला आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. सी दिलेला आहे कॅपॅसिटन्स आणि एल दिलेला आहे इंडक्टन्स, एल दिलेला आहे इंडक्टन्स. आणि सी स्क्वेअर आर एल या प्रोडक्टचे डायमेन्शन्स काय आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या सांगितलेल्या आहेत. सी स्क्वेअर इंटू आर एल या प्रोडक्टचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायच्या सांगितलेल्या आहेत. बघा, या सी स्क्वेअर आर एलला कसं लिहू शकतो आपण, या क्वांटिटीला वरती न्यूमरेटरला एलने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला एलने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं आहे, सी स्क्वेअर आर एल इंटू एल अपॉन एल, एल अपॉन एल. एकमेकांसोबत कॅन्सल आउट झालं, तुम्हाला ओरिजिनल रिलेशन मिळते. हे काय केलेलं आपण आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हे कशासाठी केलेलं आहे हे बघा. आता ये न्यूमरेटरला एल इंटू एल काय मिळेल, हा प्रोडक्ट मिळेल एल स्क्वेअर, खालचा एक एल, हा मिळेल न्यूमरेटरला एल इंटू सीचा स्क्वेअर, एल इंटू सीचा स्क्वेअर इंटू आर अपॉन एल, एल अपॉन सी स्क्वेअर इंटू आर अपॉन एल, एल अपॉन एल सी स्क्वेअर इंटू आर अपॉन एल. बघा, एल सी ऑसिलेटर सर्किटचा एक कन्सेप्ट आहे. आता एल सी ऑसिलेटर सर्किटबद्दल तुम्ही म्हणजे ऐकलेलं असेल तर मोर दॅन इनफ, जर नसेल ऐकलेलं तरी काय करायचं आहे, इथं एवढं लक्षात ठेवायचं की एल सी ऑसिलेटर सर्किटमध्ये जी अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते, तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एल सी. ओमेगा असतो 1 अपॉन अंडर रूट एल सी. दोन्ही साईडचा जर का स्क्वेअर केला तर तुम्हाला मिळतो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एल सी. परत दोन्ही साईडचा जर का स्क्वेअर केला तर मिळतो ओमेगाची पॉवर 4. ओमेगा काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ओमेगा आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी लिनियर फ्रिक्वेन्सी सोबत रिलेटेड असते. या रिलेशननं ओमेगा असतो 2π एफ, 2π एफ, ज्यामधले 2π हा एक कॉन्स्टंट डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. म्हणून ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सीला जी डायमेन्शन आहे तीच डायमेन्शन आहे कशाला, लिनियर फ्रिक्वेन्सी. आणि लिनियर फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स काय आहे तर एफचे डायमेन्शन्स आहे t-1, एफचे डायमेन्शन्स आहे t-1. म्हणजेच ओमेगाच्या डायमेन्शन्स पण काय मिळेल तुम्हाला t-1. एल सी स्क्वेअर काय मिळेल, ओमेगाची पॉवर 4. एल सी स्क्वेअर मिळेल 1 अपॉन ओमेगाची पॉवर 4 मीन्स 1 अपॉन टीची पॉवर 4, 1 अपॉन टीची पॉवर 4, 1 अपॉन टीची पॉवर 4. म्हणजे बघा, ही जी क्वांटिटी आहे सी स्क्वेअर आर एल, सी स्क्वेअर आर एल याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. एल सी स्क्वेअर घेतल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, एल सी स्क्वेअरला डायमेन्शन कशाचे इक्वल मिळतील, हा एल सी आहे अंडर रूटमध्ये होता, दोन्हीचा स्क्वेअर केल्यामुळे इकडे स्क्वेअर झाला, इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांसोबत कॅन्सल आउट झाला. एल सीची व्हॅल्यू ओमेगा, एल सीची व्हॅल्यू 1 अपॉन अंडर रूट ओमेगा स्क्वेअर जर पुट केली तर त्याचा पण काय आहे स्क्वेअर आहे. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 1 अपॉन ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर आणि त्याची डायमेन्शन. आणि सोबत आहे आर बाय एल, सोबत आहे आर बाय एल. आणि आपण आत्ताच बघितलंय की काय
की टाऊ जो टाईम पिरियड आहे किंवा टाईमच्या इक्वल डायमेन्शन असणारी सिमिलर क्वांटिटी आहे ती काय आहे तुमची L/R आहे. काय आहे L/R. आणि त्याचा आपण काय आहे रेसिप्रोकल आहे. त्याचा पण काय आहे रेसिप्रोकल. म्हणजे तुम्हाला तो काय मिळणार त्याचा रेसिप्रोकल असल्यामुळे तो मिळणार 1 टाईम पिरियड टाऊच्या डायमेन्शन्स. ओमेगा काय आहे ओमेगा आहे रेसिप्रोकल ऑफ टाईम. कारण ओमेगाचे आणि एफचे डायमेन्शन्स इक्वल आहेत. याला जर का तुम्ही सॉल्व केलं समोर याला सॉल्व केलं तर इथं काय मिळेल ओमेगाचे डायमेन्शन्स मिळतील टीची पॉवर -1 टीची पॉवर -1 आणि हा 2 × 2 4 टीची पॉवर -1 त्याची पॉवर 4 म्हणजे टीची पॉवर -4. खाली मिळेल टीची पॉवर -4. इथे टीची पॉवर +1 -4 + 1 किती मिळेल टीची पॉवर -3. डिनॉमिनेटरला टीची पॉवर -3. बघा हे बघा कन्फ्युजन होऊ देऊ नका अजिबात. एक लक्ष द्या काय आहे ओमेगाचे डायमेन्शन्स आहे टीची पॉवर -1 टीची पॉवर -1 आणि त्याचा आहे 4 पॉवर -1 आणि त्याची पॉवर आहे 4 आणि इकडे आहे टीची पॉवर 1 इथे आहे टीची पॉवर -1 × 4 टीची पॉवर -4 आणि प्लस टीची पॉवर +1 -4 + 1 -3 कुठे आहे डिनॉमिनेटरला -3. डिनॉमिनेटरचा -3 जर का न्यूमरेटर शिफ्ट झाला तर तो काय बनेल +3. तो काय बनेल +3 म्हणजे डिनॉमिनेटरला काय बनेल हा टीची पॉवर +3 टीची पॉवर +3. म्हणजेच हा जो आहे अननोन पॅरामीटर जो आपल्याला विचारलेला होता काय c² RL डायमेन्शन्स काय आहेत तर c² RL डायमेन्शन्स मिळाल्या तुम्हाला T⁻³ काय मिळाल्या T³ और T⁻3 यामध्ये हे एक रिलेशन्स आहे. हे रिलेशन पण तुम्ही काय करून घ्यायचं व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे आणि हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि लिनियर फ्रिक्वेन्सीमध्ये हे एक रिलेशन्स पण लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलंच आहेत आजच्या स्टार्टिंग जी आपली या लेक्चरची ती या रिलेशनपासूनच झालेली आहे. यामध्ये ते करेक्शन लास्ट लेक्चरला होतं ते मी सांगितलंय ते करेक्शन करून घ्यायचं आहे. टाईम पिरियडच्या डायमेन्शन्स L/Rच्या असतात R/Lच्या ह्या टाईम इनव्हर्सच्या डायमेन्शन्स असतात. R/Lच्या ह्या टाईम इनव्हर्सच्या डायमेन्शन्स असतात. ठीक आहे. जे आपल्याला विचारलेलं होतं c² RLच्या डायमेन्शन्स काय मिळाल्या T³ त्यानंतर बघू नेक्स्ट एक्झाम्पल काय आहेत द डायमेन्शन्स ऑफ नंबरिंग. अच्छा याला हा क्वेश्चन नंबर 3 करा आणि हा आहे क्वेश्चन नंबर 4. ती नंबरिंग थोडी मिसमॅच झालेली आहे. ओके त्याच काही हरकत नाही. क्वेश्चन नंबरची काही घेणं देणं आपल्याला फक्त एक्झाम्पलची घेणं देणं आहे. काय क्वेश्चन डायमेन्शन्स ऑफ 1/μ0 0 आहे का नाही काय 1/μ डायमेन्शन्स ऑफ 1/μ इज वेअर द सिम्बॉल्स हॅव देअर युजफुल मिनिंग्स. काय विचारलेलं आहे आपल्याला हा एक रेशो दिलेला आहे किंवा एक फिजिकल क्वांटिटी दिलेला आहे काय 1/ε × μ आणि याच्या डायमेन्शन्स आपल्याला विचारलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की ज्यामध्ये जे सिम्बॉल्स डिनोट केलेले आहेत त्या सिम्बॉल्सना त्यांचा युजफुल मिनिंग आहे. आता यामध्ये इप्सिलॉन काय डिनोट करतो इप्सिलॉन असतो परमिटिव्हिटी मीडियमची परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आणि म्यू असतो परमिएबिलिटी ऑफ मीडियम आणि बघा परमिटिव्हिटी ऑफ मीडियम हे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस सोबत बघा रिलेशन्स त्यांच्यामध्ये एक रिलेशन असतं. ते रिलेशन म्हणजे तुमचा इप्सिलॉन हा असतो εr × ε0 आणि म्यू असतो μr × μ0 ज्यामध्ये εr आणि μr हे जे असतात हे εr हे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी कॉन्स्टंट ज्यालाच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात त्या मीडियमचा आणि तो असतो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. म्हणजे ज्या डायमेन्शन्स तुमच्या ε0च्या आहेत त्याच डायमेन्शन्स εच्या असणार. ज्या डायमेन्शन्स μ0च्या आहेत त्याच डायमेन्शन्स म्यूच्या पण असणार. म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि परमिटिव्हिटी ऑफ मीडियम permeability of free space and permeability of medium have same dimensions because they are related with a constant epsilon r and mu r
but epsilon r and mu r is a dimensionless constant, so epsilon and mu have equal dimensions that are related with epsilon 0 and mu 0. आणि epsilon 0 आणि mu 0 च्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला एक रिलेशन सांगितलेलं होतं मी, कुठलं? C स्टँड फॉर स्पीड ऑफ लाईट. C स्टँड्स फॉर स्पीड ऑफ लाईट. काय होतं ते? C इज इक्वल टू काय होतं? C इज इक्वल टू 1/√√ ऑफ epsilon 0 इंटू mu 0. हे होतं ते रिलेशन्स, epsilon 0 इंटू mu 0. याला दोन्ही साईडचा जर का स्क्वेअर केला तुम्ही, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय मिळेल तुम्हाला? C² इज इक्वल टू 1/epsilon 0 इंटू mu 0. कशाच्या विचारले आपल्याला? 1/epsilon इंटू mu. आणि मी इथंच काय सांगितलं तुम्हाला की इप्सिलॉन आणि म्यू च्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या epsilon 0 आणि mu 0 च्या आहे. म्हणजेच 1/mu 0 epsilon 0 डायमेन्शन्स C² च्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स इक्वल आहेत 1/epsilon इंटू म्यू च्या डायमेन्शन्सच्या. आणि C काय आहे? स्पीड आहे. स्पीडच्या डायमेन्शन्स काय असतील? मीटर पर सेकंद. फॉर्म्युला आहे, डायमेन्शन्स काय असतील? LT-1. त्याची पॉवर किती आहे? 2. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? 1/mu epsilon. Dimensions of 1/mu epsilon is equal to dimensions of LT-1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच L² T ची पॉवर -2. L² T ची पॉवर -2. ह्या मिळतील तुम्हाला डायमेन्शन्स 1/mu इंटू एप्सिलॉनच्या 1/mu इंटू एप्सिलॉनच्या डायमेन्शन्स L² T ची पॉवर -2. L² T ची पॉवर -2. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? इफ Q इज द, Q काय डिनोट करत आहे? हीट सप्लाय टू द बॉडी. एक बॉडी आहे, त्या बॉडीला Q ही काय केली आहे? हीट सप्लाय केलेली आहे. M इज अ मास ऑफ बॉडी. M ही त्या बॉडीचं मास आहे. आणि L डिनोट करतं लॅटेंट हीट. आणि L Q आणि M मध्ये रिलेशन दिलेलं आहे, Q इज इक्वल टू ML. विचारलेलं आहे द युनिट ऑफ लॅटेंट हीट. लॅटेंट हीटचं युनिट काय असेल हे विचारलेलं आहे. काय रिलेशन दिलेलं आहे बघा? पहिलं रिलेशन घेऊ आपण. Q इज इक्वल टू दिलेलं आहे M इंटू L. M इंटू L, ज्यामध्ये Q ही आहे हीट, M आहे मास आणि L आहे लॅटेंट हीट. L आहे लॅटेंट हीट. मास कशामध्ये मेजर करतो असतो आपण? kg मध्ये. मासचं याचा युनिट आहे kg. हीट म्हणजे काय? तर हीट आहे तुमचा, लास्ट लेक्चरमध्येच आपण बघितलं काय हीट काय असतो? हीट आहे एक फॉर्म ऑफ एनर्जी. हीट आहे फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचं युनिट काय आहे? जूल. म्हणजे हीटचं युनिट काय मिळेल तुम्हाला? याचा युनिट हीटचं जूल. हीटचं याचा युनिट जूल. मासचं याचा युनिट kg. डायमेन्शन अनालिसिस और प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून या प्रोडक्ट LMच्या डायमेन्शन्स आणि या Qच्या डायमेन्शन्स इक्वल असतील. म्हणजेच जूल हे युनिट इक्वल असेल कशाच्या? kg इंटू Lच्या युनिटच्या. L म्हणजे लॅटेंट हीटच्या युनिटच्या. kg इकडे शिफ्ट करायचा, इकडे प्रोडक्टमध्ये आहे काय होईल? डिवायडेशनमध्ये. म्हणजेच लॅटेंट हीट Lचा तुम्हाला युनिट काय मिळेल? जूल पर kg. जूल पर kg. लॅटेंट हीट Lचं युनिट काय मिळेल? जूल पर kg. कुठलं ऑप्शन दिसते तुम्हाला जूल पर kg? ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. काय? जूल पर kg. कशाचं? लॅटेंट हीटचं SI युनिट. कशाच्या हेल्पनं काढलं आपण हे? डायमेन्शन अनालिसिस आणि त्यामध्येही प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून आपण काय केलं? हे डायमेन्शन अनालिसिसमध्ये अननोन क्वांटिटीचं युनिट आणि अननोन क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 करून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? Q डिनोट करते हीट. Q इज हीट सप्लाय टू द बॉडी. S ही आहे स्पेसिफिक हीट. Q ही आहे हीट एका बॉडीला सप्लाय केलेलं आहे, ज्या बॉडीचं S ही आहे स्पेसिफिक हीट. आणि डेल्टा टी म्हणजे व्हॅरिएशन इन टी डिनोट करतो राईज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरमध्ये एक बॉडी आहे, ज्या बॉडीचं M मास आहे, ज्या बॉडीला आपण Q अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली, Q अमाऊंट ऑफ हीट त्या बॉडीला दिली, तर त्या बॉडीमध्ये डेल्टा टी एवढं त्या बॉडीचं इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे तो टेम्परेचर डिफरन्स आहे डेल्टा टी. आणि S ही आहे त्या बॉडीची स्पेसिफिक हीट. S आहे स्पेसिफिक हीट, M आहे मास.
आणि ते सर्व रिलेटेड आहेत Q इज इक्वल टू MS डेल्टा टी या रिलेशनने. तर विचारलेलं आहे युनिट ऑफ स्पेसिफिक हीट, व्हॉट इज द युनिट ऑफ स्पेसिफिक हीट. परत रिलेशन आहे Q इज इक्वल टू MS डेल्टा टी, MS डेल्टा टी. Q हीट आहे, हीटचं युनिट जूल आहे, हीट आहे, हीटचं युनिट जूल आहे, कारण हीट हा वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी आहे. M मास आहे, मासचं युनिट आहे kg. यसचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून याला ब्रॅकेटमध्ये येस घेऊ. डेल्टा टी, टी काय आहे, टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये मेजर करत असतो आपण, केल्विनमध्ये. टेम्परेचर कशामध्ये मेजर करत असतो, केल्विनमध्ये. या दोन प्रोडक्टला न्यूमरेट मल्टिप्लिकेशनला आहे काय पाठवायचं आहे, डिवायडेशनला. म्हणजे यसचं युनिट काय मिळेल तुम्हाला, जूल पर kg पर केल्विन. जूल पर kg पर केल्विन, जूल पर kg पर केल्विन. कुठलं ऑप्शन दिसतं तुम्हाला असं, स्पेसिफिक हीटचं युनिट ऑप्शन नंबर 1 काय आहे, जूल पर kg पर केल्विन. जूल पर kg पर केल्विन. कशाचं युनिट मिळालं तुम्हाला, हे स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट ऑफ अ बॉडी. ऑप्शन ए. ऑप्शन ए. याचा आन्सर काय मिळाला आपला, जूल पर kg पर केल्विन. जूल पर kg पर केल्विन. बघा आज आपण या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस मध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीबद्दल काय केलं आहे, पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याचे काही एक्झाम्पल सोबत डिस्कस केले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू की या डायमेन्शन ॲनालिसिसचा ॲप्लिकेशनवाला जो काही नेक्स्ट पार्ट आहे, डायमेन्शन ॲनालिसिसचे जे नेक्स्ट ॲप्लिकेशन्स आहे, ज्यामध्ये आपण काय करू, एखाद्या अननोन क्वांटिटीजमध्ये, एखाद्या अननोन क्वांटिटीज जर का तुम्हाला रिलेशन सांगितलं किती अननोन क्वांटिटी आहे जी टाईमसोबत, माससोबत आणि लेंथसोबत अशा पॅरामीटर्सना रिलेटेड आहेत, तर त्या क्वांटिटीसाठी फॉर्म्युला काढा. डायमेन्शन ॲनालिसिसच्या काही लिमिटेशन्स आहेत आणि आणखी काही ॲप्लिकेशन्स आहेत. ते ॲप्लिकेशन्स, त्याचे लिमिटेशन्स वगैरे जो पार्ट राहिलेला आहे तो पार्ट काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आता या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. क्वेश्चन नंबर 5 याला नंबरिंग थोडी मागे पुढे झाली, ती नंबरिंग करेक्ट करून घ्यायची आहे. मे बी हा क्वेश्चन नंबर 6 असेल, ज्याचा आन्सर होता ऑप्शन ए. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समोरच्या पोर्शनपासून स्टार्ट करू आणि राहिलेले काही प्रॉब्लेम्स आणि समोरचे टॉपिक्स वन बाय वन कंप्लीट करत चालू. ठीक आहे. आजच्या झालेल्या पोर्शनमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट्स विचारू शकता, केव्हाही आपल्या एज्युमोर ॲप्लिकेशनमध्ये. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.